नमस्कार महाराष्ट्र. मी अनिल गवारे आणि आज माझ्यासोबत आहेत माझा मित्र दत्ता उलटे. आज आपण पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा किल्ला पाहणार आहोत, म्हणजे किल्ले मल्हारगड. आपण आता किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत. चला तर मग आता पायथ्यापासून किल्ला सर करायला सुरुवात करूया. किल्ल्याच्या पायथ्यापासून 3-4 मिनिटाचं ट्रेकिंग झाल्यानंतर ना आपल्याला प्रथम लागतो हा चोर धरावला. चोर दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर ना तुम्हाला प्रथम डाव्या हाताला एक 25 ते 30 फूट खोल पाण्याची विहीर दिसेल. किल्ल्यावरती पाहण्यासारखी मुख्य ठिकाणे कोणती आहेत तर किल्ल्याची तटबंदी, प्रवेशद्वार, पाण्याचं टाकं आणि किल्ल्यावरती मुख्य 2 मंदिर आहेत, एक महादेवाचं आणि एक खंडोबा मंदिर. दगडी बांधकामामध्ये तयार केलेलं हे भक्कम पाण्याचं टाकं. आता आपण बसलेलो आहोत मल्हारगडावरील पाण्याच्या टाक्यापाशी. तर मल्हारगडाविषयी थोडक्यात माहिती द्यायची म्हटलं तर मल्हारगडाला सोनोरीचा किल्ला म्हणूनही ओळखलं जातं. तर हा पुणे जिल्ह्यातील सासवडजवळ असलेला मराठा साम्राज्यातील शेवटच्या म्हणजे सुमारे 1760 ते 1775च्या दरम्यान बांधलेला दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हा बांधलेला किल्ला आहे. हा गड पेशव्यांचे सरदार पानसे यांनी बांधलेला आहे आणि ह्या गडाची उंची सुमारे समुद्र सपाटीपासून सुमारे 935 मीटर इतकी आहे. आता आपण पोहोचलो आहोत गडाच्या महादरवाजापाशी. हा गडाचा महादरवाजा आहे. सुमारे 1760 ते 1775च्या दरम्यान पेशव्यांचे सरदार भिवराव यशवंतराव पानसे आणि कृष्णाजी माधवराव पानसे या सरदारांनी दिवेघाट आणि आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड बांधला आहे. हे आहे गडावरील महादेव मंदिर.
गडावर असणारं हे तळघर. मल्हारगडावर असणारे हे तळघर आहे. तर यामध्ये आपल्याला 2 खोल्या पाहायला मिळतात, ही एक आणि याच्या आतमध्ये एक. या तळघरामध्ये आल्यानंतर शक्यतो तुम्ही काळजी घ्या की इकडे इकडे हात लावू नका, कारण अंधार आहे, इथे कोणी शक्यतो जास्त येत नाही, त्यामुळे आपली स्वतःची काळजी घ्या.